सर ऑनलाईन क्लास नॉलेज देईल, जॉब कसा देईल? अरे बाप रे, ये खेला है. आयटीचा क्लायंट कोण आहे सर? UK, US, युरोप. जर तुम्हाला क्लायंटशी कोऑर्डिनेट नाही करता आलं, नाही बोलता आलं, तर तुम्ही कसं आयटीमध्ये जॉब करणार? आणि जरी आपण फेल झालो इंटरव्ह्यूजमध्ये, तरी पण आपण हे शिकणं फार गरजेचं आहे की मी का फेल झालो. बरोबर. वाय यू आर कम्पेअरिंग मी विथ द पिऊन बिकॉज आय एम डिझर्विंग पर्सन, आय एम हॅव्हिंग द डिग्री ॲज वेल एज स्किल. वाव, व्हेरी नाईस. तुम्ही का नाही क्रॉस केलं? 8 महिन्यानंतरही जर सिंगल लाईनचा कोड येत नसेल तर तो प्रयत्न करूच नये. नव्याने पास झालेल्या विद्यार्थ्यांनी लगेच करिअरची सुरुवात करायची की चांगल्या पॅकेजची वाट बघायची? आणि मॅक्झिमम फ्रेशरला काय सवय असते सर, की सगळंच येते असं सांगायचं. सो सर्कल तुमचं नक्की असू द्या, पण डिमोटिवेट करणाऱ्या मित्रमैत्रिणींचं नको, मोटिवेट करणाऱ्यांचं पाहिजे. बरोबर आहे. कारण वुमन्स आर द मल्टीटास्कर. त्यांची जी युनिक क्वालिटी, त्यांचा व्हॉइस असेल किंवा मल्टीटास्किंग, हे मुलांमध्ये नाही आहे सर. तो विसरूनच गेला की मी हे वापरलं पाहिजे. खूपच छान. तो प्रॉब्लेम झालाय सर. आम्ही एकच काम केलं सर, तू करू शकतेस. नमस्कार मंडळी, स्वागत आहे कोच किरण पाटील या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहेत पुण्यातील नामवंत पुणेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेड या प्रीमियम सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थापक सारिका भुतारे मॅडम, ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना IT क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्यास मदत केली आहे. आज आपण बोलणार आहोत बेरोजगारी, IT करिअर, ऑनलाईन क्लासेस आणि यशस्वी IT करिअरसाठी आवश्यक माइंडसेट. सारिका मॅडम नमस्कार. कोच किरण पाटील शोमध्ये तुमचं मनापासून मी स्वागत करतो. सारिका मॅडम, पुणेरी पॅटर्न चालू करण्यामागची संकल्पना काय होती? कशा पद्धतीने, म्हणजे काय विचार आला की चला पुणेरी पॅटर्न आपण सुरू करूया? पहिली गोष्ट तर कशी आहे सर, की आपण एखादी गोष्ट ज्यावेळेस सुरू करतो तर त्याच्या मागं आपण तो चॅलेंज फेस केलेला असतो हे तर आपण ॲग्री करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. कारण की कसं आहे, जसं की मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं टॉप कॉलेजमधून, आणि मला एक्सपेक्टेशन होतं की अरे आपण एक इंजिनियर आहेत, आपल्याला चांगला जॉब पाहिजे, ॲटलिस्ट डिझर्विंग पाहिजे. पण तो पहिले 3.5 वर्षही नाही भेटला. आणि मग लक्षात आलं की नाही, कुठेतरी प्रॉब्लेम आहे. आणि आपण प्रत्येक वेळेस जर आपण सक्सेसफुल नाही झालो तर एज्युकेशन सिस्टीमला दोष देत नाही बसू शकत. करेक्ट. तर मी पण बाकी विद्यार्थ्यांसारखं कन्सल्टन्सीला अप्रोच केला, जॉबसाठी खूप प्रयत्न केला, इकडून अप्लाय कर, तिकडून कर, रेफरन्स माग, शेजारी पाजारी, चुलते, मावशी, काका, सगळ्यांना विचारलं. हे सगळं करून 3.5 वर्षांनंतर मला माझा पहिला IT जॉब प्रॉपर ट्रेनिंग घेतल्यावर मिळालं. आणि हे सगळं करताना हे लक्षात आलं की जर आपल्याकडे स्किल नसतील तर काहीच होऊ शकत नाही. करेक्ट. सो त्यामुळं जेव्हा मला तो प्रॉब्लेम आला त्यावेळेस मला असं वाटलं की महाराष्ट्रात अशी कितीतरी मुलं आहेत की ज्यांनाही हा प्रॉब्लेम येत असणार. आणि ते पण आशेने ज्यावेळेस पुण्यात येत असतं तर त्यांनाही हा चॅलेंज होणारच ना. यामुळे एखाद्या तरुण मुलाचे किंवा मुलीचे आयुष्यातले महत्वाचे इयर्स जर व्हायला जात असतील तर त्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे की असं नाही झालं पाहिजे, जसं माझ्यासोबत घडलं. कारण आपण आपल्या वयाच्या 25मध्ये ज्यावेळेस आपल्याला मुलगा बघायला येतोय किंवा आपण एखाद्या मुलीला बघायला जातोय आणि त्याही वेळेस आपल्याकडे जर आपलं पोट पाणी भरण्यापर्यंत जर पगार नसेल तर मग कुठेतरी आपली चूक आहे. करेक्ट. तर मग ती सिच्युएशन ज्यावेळेस मी फेस केली त्यावेळेस मला लक्षात आलं नाही, आपण ही गोष्ट केली पाहिजे की नाही. आता कसं आहे की आपल्याला प्रॉपर गायडन्स आणि ट्रेनिंग हे सगळं करायचं जर झालं तर मॅक्झिमम 6-8 महिने खूप झाले. तर तिथून पुणेरी पॅटर्नची सुरुवात झाली की जो चॅलेंज मला आलाय तो बाकीच्यांना येऊ नये म्हणून मग मी त्याची सुरुवात केली. तर मग मी एकच विचार केला की आपण जर प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर जर टीचिंग दिलं ना तर मुलांना जॉब हा मिळतोच. आणि जॉबसाठी इंटरव्ह्यू शेड्यूल जरी केले तरी पण होतं. आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा नाही कोणाचाच, मुलं स्वतः इंटरव्ह्यू देणार आहेत, पण त्या दिशेने त्यांना घेऊन तर जायला पाहिजे. तर ही पहिली त्याच्या मागची कल्पना होती. दुसरं, पुणेरी पॅटर्न हे नाव का दिलं, कारण पुणेरी पॅटर्नची एक ठरलेली पद्धत आहे की आपण ITला ना खूप हायफाय करून ठेवलंय. बरोबर. फार अगदी त्याला आपण एक वेगळंच रूप दिलंय. आणि जसं मी स्वतः पाहिलं, पण रिअलमध्ये सगळे तर नॉर्मलच लोक आहेत जे गावातून मॅक्झिमम शहरामध्ये आलेत. तरी पण आजकाल आपण मेट्रो सिटीमध्ये बघतो की MH12 नंबर नाही दिसला तर लोक म्हणतात एक सरक. ही मानसिकता आहे सर. पण मला असं वाटलं की नाही, आपण पुण्यात जरी आलो तरी पण आपण कुठून तरी खेड्यातूनच इकडे आलेलो आहे. सो आपण आपली मेंटॅलिटी तीच ठेवली पाहिजे की आपण प्रत्येकाला मदत केली पाहिजे. सो आपला जो पॅटर्न आहे पुणेरी पॅटर्न, ह्याची मेन मेथड तीच आहे की पुण्याकडे जे कोणी आशा घेऊन येतं तर त्याला निराशा नाही करायचं, त्याला निराश नाही करायचं. त्याला त्याच्या जर्नीमध्ये त्याचं ट्रेनिंग असेल, त्याचं प्लेसमेंट असेल, याच्यामध्ये पूर्णपणे हेल्प करायची, आणि ते पण आपल्या मातृभाषेत. आणि ही गोष्ट मला फार इम्पॉर्टंट वाटते. त्यामुळे मग पुणेरी पॅटर्न हे नाव ठेवलं.
आजच्या काळात अनेक विद्यार्थी IT क्षेत्रात यायचं ठरवतात, पण योग्य दिशा कशी ठरवायची? ओके, आता कसं आहे सर, IT मध्ये प्रत्येकाला यायचं आहे. म्हणजे तो भले IT चा स्टुडंट असेल किंवा नॉन IT चा स्टुडंट असेल. म्हणजे काय की ज्याचं एज्युकेशन इंजिनिअरिंग आहे किंवा ज्याचं एज्युकेशन आर्ट्स आहे, अशा प्रत्येकाला IT यायचं असतं का? कारण त्याच्यामध्ये एक लक्झरियस लाईफ आहे की एक 7-8 वर्ष करिअर करून चांगली लक्झरियस गाडी किंवा एखादा फ्लॅट पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये घेता येतो. सो हे सगळ्यांनाच माहिती आहे की बाबा याच्या एक म्हणजे नाही का, आपण बघतो की 30मध्ये सगळे स्वप्न पूर्ण झालेले आपल्याला दिसतात. कारण की IT मध्ये सगळं स्किलवरती चालतं. बरोबर. त्यामुळे पहिलं तर हा क्रायटेरियाच राहिलेला नाहीये की मग फक्त इंजिनियरच IT मध्ये येऊ शकतात का, कम्प्युटरवालेच IT मध्ये येऊ शकतात का, हा क्रायटेरिया नाही राहिला. मी तर म्हणते सर, IT मध्ये नॉन IT वाले जास्त काम करतात. बरोबर. कारण IT ची ब्युटी ही स्किलवरती आहे. सो महत्वाचा मुद्दा काय आहे की जर IT मध्ये मला जायचं हे फिक्स आहे, तर त्याच्या स्किलवरती अपग्रेडेशन वरती आपण फोकस केला पाहिजे. मग IT ची पहिली रिक्वायरमेंट काय? इंग्लिश. मग मला इंग्लिश बोलता यायला पाहिजे. मग ते कसं करू? दुसरं आहे कोडिंग किंवा काही सॉफ्टवेअर्स, काही टूल्स असतील, तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की जायचे तर IT पण मग मला काहीच तयारी नाही करायची किंवा मी आर्ट्सचा मुलगा आहे, मी एक तासाच्यावरती अभ्यास करत नाही, असं नाही पाहिजे. कारण त्याच मुलाला जेव्हा गव्हर्नमेंट मध्ये जॉबला जायचंय, म्हणजे MPSCचं तयारी प्रिपरेशन करायची किंवा UPSC करायची, त्याला माहिती की मला 18 तास करावं लागेल. मी 18 तास तर नाही म्हणत, पण कमीत कमी 8 तास तर म्हणूच शकते ना. एवढी तरी तयारी करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. आणि हीच महत्वाची, कारण बॅकग्राऊंड मॅटर नाही करत, मेंटॅलिटी मॅटर करते की नाही, जोपर्यंत माझ्या कोडचा आउटपुट येत नाही, टास्क सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत मी ते पूर्ण केलं पाहिजे. कारण IT मध्ये कसं आहे की पगार तर खूप जास्त आहे, पण तेवढ्याच लेवलचे प्रॉब्लेम जर कस्टमरचे सॉल्व्ह करायचे असतील तर तेवढा जास्त स्किल सेट, पेशन्स हे पण असलं पाहिजे. तर हे सगळं शिकण्याची क्षमता पण ठेवली पाहिजे. नाहीतर काही मुलं काय करतात सर की एक दोन दिवस क्लासला येतात आणि त्यांना असं वाटतं की अरे हे काहीतरी वेगळे रॉकेट सायन्स आहे, खूप मला नाही करायचं. कुठलीही भाषा किंवा कुठली सवय लागण्यासाठी 21 दिवस लागतात. तर ॲटलिस्ट 21 डेज तरी प्रयत्न केला पाहिजे की मला जमतंय का, किंवा मला जर जमलं तर मी ह्या गोष्टीला कुठे यूज करू. कारण ज्या मोमेंटला आपल्याला ॲप्लिकेशन कळतं की बाबा ही गोष्ट इथं वापरायची, त्यावेळेस आपल्याला ते इंटरेस्टिंग वाटतं, आपण ते एन्जॉय करतो. सो त्या स्टेजला जाण्यासाठी थोडाफार वेळ स्वतःला दिला पाहिजे. आपण आलो आणि नाही, कारण आपणच आपलं लाईफ बदलू शकतो. करेक्ट आहे. आज आपल्याला शेजारचा मित्र येऊन पगार नाही देणार आहे, आपल्याला आपलं घर स्वतःला चालवायचंय आणि आपल्या क्षमतेवरती आपल्याला कोणीतरी बघणार आहे की बाबा आज लोक हे नाही विचारत एकमेकांना की तू जेवलास का, ते विचारतात तू करतो काय, पेमेंट किती पेमेंट कमवतो किती, हे जास्त मॅटर करतं. मग त्यासाठी आयुष्यात म्हणजे आपण असं नाही म्हटलं पाहिजे की अरे मी एवढी गोष्ट जवळ असताना मी प्रयत्नच नाही केला. सो आधी प्रयत्न करायला पाहिजे, 1-2 वर्ष द्यायला पाहिजे ह्या गोष्टीसाठी आणि त्यानंतर ठरवलं पाहिजे की ते जमते की नाही. सो पहिलं तर माइंडसेट आहे आणि तो खूप पॉझिटिव्ह किंवा मेहनतीवाला असला पाहिजे, तरच IT मध्ये चांगले पॅकेजेस मिळू शकतात. असं माइंडसेटला आपण हे पण म्हणू शकतो लॉ ऑफ अट्रॅक्शन, जे मॅनिफेस्टेशन. बरोबर. पण कसं असतं सर, आपण मॅनिफेस्टेशन करताना म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की फक्त मॅनिफेस्टेशन केलं म्हणून मिळालं असं होत नाही. कारण त्याच्यात सांगितलं जातं की तुम्हाला ती गोष्ट मिळाली असं फील घ्या. हा, पण आज ती गोष्ट मला तेव्हाच मिळू शकते की मी तेवढी मेहनत टाकली तर ना. पण मी फक्तच फील घेत बसले की माझं काम झालं, पण मी जर मेहनतच नाही घेतली पॅरलली तर मग कसं काय होईल. बरोबर. सो मॅनिफेस्ट जरूर करा. प्रत्येकाला मोठं स्वप्न बघायचा अधिकार आहे, पण त्या स्वप्नांसाठी दिवसाची रात्र, रात्रीचे दिवस करायला पण विसरला नाही पाहिजे. असं बेरोजगार असणाऱ्या युवकांनी आपला वेळ आणि ऊर्जा कशी सहजपणे वापरली पाहिजे? पहिलं तर मी बेरोजगार आहे हा जो थॉट आहे डोक्यातला, हा काढून टाकला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा माझ्याकडे जॉब नाहीये, तर मग त्या बेरोजगारीचे व्हिडिओ बघण्यापेक्षा मला जॉब कसा मिळेल किंवा माझ्या बरोबरीच्या मुलांनी अशा काही गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे आज त्यांना जॉब आहे. किंवा जर आज मी कॉलेज पासआउट स्टुडंट आहे, मी ऑन गोईंग स्टुडंट आहे आणि जर माझ्या क्लासमधल्या 4 मुलांना चांगल्या कंपनीत जॉब मिळाले आणि मला नाही मिळालं, त्यांनी वेगळं काय केलं. कुठल्याही सक्सेसफुल व्यक्तीला जर आपण जाऊन विचारलं किंवा तुझ्या यशाचा काय मंत्र आहे किंवा तू काय यशस्वी आहे, तर तो खूप आनंदाने सांगतो सर. पण आपण काय करतो, हा त्याला मिळालं मलाच नाही मिळालं, आपण नाराज होऊन बसतो. सो हे करण्यापेक्षा आपण त्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला भेटलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे बाबा तू काय केलं. कदाचित होऊ शकतं की एखाद्या लाईनमुळे आपला पर्स्पेक्टिव्ह चेंज होईल. तर हा पहिला तर एक फॅक्टर आहे की बाबा फक्तच मला जॉब नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा मला मिळेल कसा यावरती आपण फोकस केला पाहिजे. तर पहिली स्टेप तीच आहे की मिळण्यासाठी बाकी मुलांनी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल सेट शिकला असेल, मग तो काय ते मी कसा शिकू हे केलं असेल, थोडंसं आउट ऑफ बाउंड्रीज जाऊन इंटरव्ह्यू दिले असतील. मग कधी कधी असं होतं ना सर की मी नाशिकला राहतो तर मला नाशिकमध्येच कंपन्या पाहिजेत, असतील तर जर नक्कीच मिळतील, पण नसेल तर पुण्याला पण यावं लागेल, मुंबईलाही जावं लागेल. पण जिथे कंपन्या तिथे आपण जाण्यासाठी फ्लेक्झिबल माइंडसेट ठेवावं लागेल ना. असं होत नाही की बाबा ठीक आहे मला इथंच पाहिजे,
मग हा माइंडसेट केव्हा डेव्हलप होईल? ज्यावेळेस आपण त्या एरियातल्या किंवा त्या क्षेत्रातल्या सक्सेसफुल लोकांना भेटू, तेव्हाच तर हा माइंडसेट सेट होईल ना. अगदी पण बरोबर. आपण काय करतो, आपल्यासारख्या 4 बेरोजगार मित्रमैत्रिणींसोबत राहतो आणि ते पुन्हा डिमोटिवेट करत राहतात. सो मला हेच म्हणायचं की ज्या तुम्ही कुठल्याही सक्सेसफुल व्यक्तीला भेटा, त्याचं सर्कल फार लिमिटेड असतं. का? कारण तो त्याच्या कामात बिझी असतो, तर त्याचं महत्वाच्या कामावर त्याचा फोकस असतो. पण जे लोक ज्यांच्याकडे जॉब नाही, त्यांचं तेवढंच मोठं सर्कल पण असतं. सो सर्कल तुमचं नक्की असू द्या, पण डिमोटिवेट करणाऱ्या मित्रमैत्रिणींचं नको, मोटिवेट करणाऱ्यांचं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे 100 मित्र असण्यापेक्षा एकच असू द्या, पण तो एवढा चांगला पाहिजे की तो तुम्हाला रोज मोटिवेट करेल. खूप छान. Yes. यशस्वी IT करिअर असणाऱ्यांच्या चांगल्या सवयी कोणत्या असतात? पहिलं तर मेन आहे ॲक्सेप्टन्स. ठीक आहे. सो मला एखादी गोष्ट येत नाही किंवा माझं काही नाही आहे करिअरमध्ये, हे ॲक्सेप्ट करणं ही पहिली स्टेप आहे. कारण बऱ्याच मुलांचं असं असतं किंवा पालकांचं असं असतं की माझा मुलगा फार हुशार, आज तो तुमच्या समोर अभ्यास करताना तुम्हाला दिसतोय, कदाचित पुस्तकात मोबाईल ठेवून रील पण बघत असेल, तर तुमच्यासाठी तो खूप हुशार आहे. पण तो खरंच काय करतो? कारण मुलं स्वतःशी किती प्रामाणिक आहे, हा पण एक प्रश्न पडण्यासारखाच आहे. की बरेच मुलं दाखवतात की मी अभ्यास करतो, पण जर त्यांनी मनापासून ठरवलं की नाही मला खरंच अभ्यासच करायचा, ते 4 तासाचा अभ्यास ते 2 तासात करून फ्री होऊ शकतात. पण हा प्रामाणिकपणा कितपत आहे हे बघणं गरजेचं आहे. सो पहिले तर स्वतःशी प्रामाणिक राहा, हा एक पहिला पॅरामीटर आहे. करेक्ट. दुसरं काय आहे की मला पाहिजे तर मला मेहनत घ्यावं लागेल. आपण म्हणतो ना की एखादा बॉडी बिल्डर उगाचच बॉडी नाही बनवत, त्यासाठी तो न्यूट्रिशन पण घेतो आणि तो व्यायाम पण करतो, त्याशिवाय बॉडी नाही बनत. तसंच आहे, जर करिअरमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर प्रॅक्टिकली सुद्धा तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायलाच लागेल. आज जर तुम्हाला IT मध्ये यायचंय, तर IT मध्ये जर मला एखादा कोड बनवायला सांगितलं तर तो पेपरवरती तर मी लिहूच शकतो, पण मला तो इम्प्लिमेंट करून एक्झामिनरला सुद्धा दाखवता आला पाहिजे. तेव्हा कुठं त्याला वाटेल की नाही बाबा हा कॉन्फिडंट आहे. कारण ॲट द एंड तुम्हाला क्लायंटच्या रिक्वायरमेंट फुलफिल करायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं थेरॉटिकल नॉलेज उपयोगाला येणार नाहीये, तिथं तुम्हाला प्रॅक्टिकलच पाहिजे. त्यामुळे जे IT मध्ये सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्यासाठी ना काम कम्प्लिशन म्हणजे काम पूर्ण होणं हाच एक क्रायटेरिया आहे कामाचा. असं नाही की माझं झाला टाइम 9 to 6 झालं, हा क्रायटेरिया त्यांच्यासाठी नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला यशस्वी व्हायचे किंवा सक्सेसफुल माइंडसेटमध्ये जायचंय, तर माझं काम पूर्ण झाल्याशिवाय मी थांबणार नाही, हेच माइंडसेट घेऊन जाणं गरजेचं आहे. दुसरं कुठलाच माइंडसेट वर्क होत नाही. पण जर 9 to 6 किंवा 8 hours शिफ्ट असं म्हटलं तर फक्त पोट पाणी भागेल सर, लक्झरियस लाईफ नाही भेटणार. खरं आहे तुमचं. येस. न्यू इयर रिझोल्युशनमध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टीत गुंतवणूक केली पाहिजे? आता न्यू इयर रिझोल्युशनमध्ये प्रत्येकाला हेल्थ, पहिले तर हेल्थ महत्त्वाची वाटते, असलीच पाहिजे. हेल्थ, रिलेशनशिप आणि पैसा या 3 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे कुठलाही व्यक्ती हा आनंदी राहू शकतो. आता रिलेशनशिपसाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपण आपल्या फॅमिलीसोबत वेळ स्पेंड केला पाहिजे. करेक्ट. त्यासाठी संवाद वाढवला पाहिजे. की आज घरात 4 माणसं आहेत, मग सगळे रील बघतात, काही सिरियल बघतात आणि एकमेकांशी बोलणंच होत नाही, तर मग हा संवाद थोडासा वाढला पाहिजे जेणेकरून प्रॉब्लेम्स कमी होतील. दुसरं आहे पहिलं तर स्किल म्हणजे पैसा रिलेटेड आहे करिअरसोबत. जर जॉब असेल तर पैसा येईल, मग त्यासाठी करिअरवरती इन्व्हेस्टमेंट थोडीशी केली पाहिजे. पण जर आपला माइंडसेट आहे ना की नाही बाबा डिग्रीवरती भेटेल, पण डिग्री फक्त पात्रता बनून जर राहिली आणि जर इंटरव्ह्यूज क्रॅक होत नाही, तर कुठेतरी हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे की नाही यार मला क्रॅक करायचं. त्यासाठी पहिलं तर प्रेझेंटेशन, स्पोकन इंग्लिश यावरती फोकस केलं पाहिजे. असं नाही की आपली मुलं हुशार नाही, आपली मराठी मुलं खूप हुशार आहेत कारण एज्युकेशन सिस्टीम खूप चांगली आहे. पण तरीसुद्धा आपण ग्रँटेड नाही पकडला पाहिजे की नाही माझ्याकडे डिग्री माझं होईल. नाही, अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे कोणालाच. उलट ज्या मोमेंटला आपल्याला एखादी जरी संधी येईल तरी आपण आपले 100% दिले पाहिजे. लोक फार जजमेंटल झालेत सर की ही ओपनिंग मला नाही जायचं, ही कंपनी मला नाही जायचं. अरे पण त्या कंपनीला आपण बाहेरून कसं काय जज करू शकतो? आपण जोपर्यंत तिथे जात नाही, तिथल्या लोकांशी बोलत नाही, काम करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यांचं इन अँड आउट कसं माहिती पडेल? अगदी बरोबर आहे. मॅक्झिमम लोक वरचा जे कव्हर असतो ज्याला गुगल रिव्ह्यूज आपण म्हणतो ते बघूनच ठरवतात. पण मला सांगा सर, रिव्ह्यूज तर ते लोक टाकतात ना जे हॅपी नसतात. जे हॅपी नसतात तेच टाकतात. आणि जे हॅपी त्यांना काय गरज आहे रिव्ह्यू टाकायची? सो मी तेच पुन्हा सांगते की करिअरमधली इन्व्हेस्टमेंट फार महत्वाची आहे. कारण आता गेलेली दिवाळी तर आपण घरच्यांच्या जीवावर खाल्ली, पण पुढची दिवाळी आपण तसं नाही साजरी केली पाहिजे. आपल्या आईसाठी एखादी साडी, वडिलांसाठी एखादा दागिना, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. किती खुश होतील ते, नको म्हणतील का? कदाचित पुढच्या दिवाळीला एखादी बाईक, त्याच्या पुढच्या दिवाळीला एखादी गाडी, कशाला नाही म्हणतील. पण हे स्वप्न आपण उराशी बाळगणं गरजेचं आहे. मला तर असं वाटतं न्यू इयर रिझोल्युशन हे फार मुलांनी चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही म्हटलात मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन, आपण का नाही अट्रॅक्ट करायचे ह्या गोष्टी? पण त्याआधी आपल्याला करिअरमध्ये मेहनत घ्यायची आहे. बरोबर, हा माइंडसेट पाहिजे. कारण आत्ता या मोमेंटला काय झालं की ChatGPT किंवा AI टूल्स एवढे जास्त आलेत की आपण विचारच करत नाही. म्हणजे मी तुम्हाला साधं एक लॉजिक सांगू का सर? आता मी एका दुकानात गेले
आणि ना तिथे मला ना 100 रुपयाची एक गोष्ट घ्यायची होती. ठीक आहे. तर ते डोसापीठ असतं बघा, ते हो. राऊंड फिगर 100 रुपये. आणि मग मी ना उभं राहायला अजून काहीतरी घेतलं, त्याच्यात ऍड केलं. ऑब्व्हियसली 12 रुपयाची वस्तू वरती घेतली, म्हटलं 112 रुपये झाले. हो. तरीही तो शॉपकीपर कॅल्क्युलेटर घेऊन 100 + 12 करतो आणि मग मला सांगतो. ओ, का? कारण तो हॅबिच्युअल आहे. तो विसरूनच सही, गेला true. की मी ट्रू, हे वापरलं पाहिजे. खूपच छान तो एक्झाम्पल. प्रॉब्लेम झालाय सर, की मुलांना माहिती हे काय आहे किंवा विदिन अ मायक्रोसेकंड दे कॅन रिप्लाय, बट बिकॉज ऑफ AI टूल ते सगळं. तुम्हाला सरप्राईज वाटेल सर, माझ्या क्लासमध्ये 2 दिवसापूर्वी माझे सेशन्स होते. सॅटर्डेचं सेशन होतं आणि GD पण असतं. तर मी विचारलं की मुलांना तुम्हाला कुठले AI टूल्स येतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशासाठी ते वापरता. माझी एक स्टुडंट मला काय बोलली की आम्ही AI ला हे विचारतो, आम्हाला जॉब कधी भेटेल. म्हटलं तुम्ही AI ला ॲस्ट्रोलॉजर म्हणून यूज करताय? म्हणजे हो मॅडम, तोच प्रश्न रोज पडतो, मग आम्ही तोच विचारतो. म्हणजे इतकं असं झालंय की म्हणजे एवढा आपण ओव्हरयूज म्हणू शकतो सर. ओव्हरयूज म्हणजे माझा एक टाइम होता सर की तेव्हा मला कीपॅडचे मोबाईल होते, ॲक्सेस नव्हता किंवा ठीक आहे होते मोबाईल्स भारी मार्केटमध्ये, पण कदाचित त्याच्यामध्ये डेटा फ्री नव्हता. आता कसं अनलिमिटेड झालंय ना, अनलिमिटेड झालंय. हां, मग एकदा रिचार्ज करा, महिनाभर वापरा. पहिलं कसं होतं, ते स्क्रॅच कार्ड हो, असायचं. 10 रुपयाचे करा, हां, 20 मग रुपयाचे करा, खूप 50 तोलून करा. मोजून मापून आम्ही ते वापरायचो आणि त्यामुळे भर होता की पुस्तकांमधून वाचू, टीचरला विचारू. आता ते फार कमी झाले. मग यामुळे मेन प्रॉब्लेम काय झालाय, जेवढं फास्ट ते नॉलेज डोक्यात जाते तेवढं फास्ट ते निघूनही जाते. सो मला काय म्हणायचं, नवीन रोज नवीन इन्फॉर्मेशन येते. हा, मग मुलांनी काय केलं पाहिजे न्यू इयरमध्ये, की मी किती कमीत कमी AI टूल वापरू आणि स्वतःला किती मॅक्झिमम फास्ट करू. कारण आता ह्या लास्ट इयरमध्ये जेवढे प्लेसमेंट झाले त्याच्यात मी एक अनुभव हा पण घेतला की कंपनी हॅज टू टेक टायपिंग टेस्ट नाव, बिकॉज पहिलं असं नव्हतंच. पहिलं HR राऊंड, GD, कोडिंग टेस्ट, बस संपलं. कारण त्यांना माहिती होतं की मुलांना टायपिंग ऑब्व्हियसली यायलाच पाहिजे. आता तेही करून घ्यायला लागलेत, कारण की इतकं रेडीमेड भेटायला लागलंय सगळं. सो मग त्यांना असा डाऊट वाटतो की अरे नाही असेल का स्पीड, कारण विदाऊट प्रॅक्टिस काहीच होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही किती हुशार असा, पण तुमच्या प्रॅक्टिसशिवाय तुमचं काहीही नाही होऊ शकत. तर हे मेन इम्पॉर्टंट आहे. आणि लास्टला आहे की रिलेशनसाठी तर वेळ द्यायलाच लागतो. म्हणजे फार अगदी आपण असं तर नाही करू शकत की नाही बाबा, कारण ती एक अशी गोष्ट आहे की ज्याला काही एक्सक्यूज नाहीये. सो टाइम स्पेंड केला पाहिजे, ते ग्रो केले पाहिजेत. तर हे काही मेन 3 पॅरामीटर्स आहेत, यावरती न्यू इयरला थोडंसं फोकस करणं फार गरजेचं आहे. अनेक वेळा सारिका मॅडम असं होतं की ऑनलाईन क्लासेस करतात आणि नोकऱ्या मिळत नाही, तर या पाठीमागचं काय नेमकं कारण आहे? सर, ऑनलाईन क्लास नॉलेज देईल, जॉब कसा देईल? अरे बाप रे, ये खेला है. तर ते पोर्टलचं आपण थोडंसं नाही का लॉजिक अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की ते बनलेत कशासाठी, की त्या पर्टिक्युलर पोझिशनसाठी किंवा कामासाठी. परफेक्ट. आज जर माझी IT कंपनी, तर मला कोण पाहिजे? मला एखादा डेव्हलपर पाहिजे, मला एखादा टेस्टर पाहिजे, एखादा क्लाउड इंजिनियर पाहिजे. तर मी ते म्हणून सर्च करेल ना. पण ॲज अ फ्रेशर तुम्ही अजून ते बनलाच नाहीत, बरोबर. मग तुमचं फिल्टरेशन का होईल? कशासाठी होईल? जर आज तुम्हाला असं वाटतं की माझं फिल्टरेशन माझ्या डिग्रीनी व्हावं, तर अशा डिग्री घेऊन पास होणारे किती लाखो मुलं आहेत. मग एक HR डिग्रीने फिल्टर का लावेल? कारण त्याच्याजवळ 9 to 6 हा एकच अवधी आहे. त्याची क्षमता एकच आहे, 50-60 दिवसभरात तो कॉल कर, त्याच्या उपर तो जाऊ शकत नाही. आणि त्याच्या तेवढ्या कॉलिंगमध्ये तो प्रिफरन्स कोणाला देईल? की ज्याला ते काम येतं तो. मग त्याच्यामध्ये डेजिग्नेशन, स्किल सेट हे फार मॅटर करतात. पण आज तुमच्याकडे स्किल सेटच नाही, डेजिग्नेशनच नाहीये किंवा ते कामच तुम्ही केलेलं नाहीये, तर ते पोर्टल तुमच्यासाठी वर्क नाहीच होऊ शकत. बरोबर आहे. मग ते पोर्टल कुणासाठी वर्क होतात? जे एक्सपिरियन्स्ड आहेत, ज्यांच्याकडे ऑलरेडी एक जॉब आहे, सॅलरी आहे, दुसरं एक वेगळं एक्सपेक्टेशन आहे, रिलोकेशन करायचं, तिथे ते वर्क होऊन जातं. पण तुम्ही फक्त फ्रेशर आहे, तुमच्याकडे काही स्किल नाहीये किंवा तुम्हाला एखादं स्पेसिफिक काम चांगलं करता येत नाही, तर तुम्हाला कसं काय हायर करतील? सो मेन तो प्रॉब्लेम आहे की नॉलेज खूप मिळतं ऑनलाईनमधून, अगदी ते फ्लोईंग रिव्हर सारखे, जेवढं मिळेल तेवढं घ्या, पण ते घेऊन पुढे काय? सो मेन आहे एक्झिक्युशन, की तुम्हाला जॉब त्या वेळेत मिळतोय का? आणि तो जॉब देण्यासाठी ॲज अ फर्स्ट IT जॉब तुम्हाला समोरून कुठली टीम आहे का सपोर्ट करायला? हे मॅटर करतं. कारण होऊ शकतं की एखाद्या छोट्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम होतो. आता माझे काही स्टुडंट मला सांगतात की मॅम मागच्या इंटरव्ह्यूमध्ये ना मला HRने विचारलं की व्हॉट आर युअर एक्सपेक्टेशन्स, आणि मी सांगितलं की ॲज पर इंडस्ट्री स्टँडर्ड, जसं मी मुलांना शिकवत होते, तर मॅम तुम्ही जर असं सांगताय तर कंपन्या असं बोलतात की मला असं बोलले की माझ्या पिऊनची पण सॅलरी फार कमी आहे, तर तुला तेवढे दिलं तर चालेल का? मग तुला काही एक्सपेक्टेशनच नाही. मी म्हटलं मग तुम्ही क्रॉस क्वेश्चन करायला हवं होतं ना, की वाय यू आर कम्पेअरिंग मी विथ द पिऊन, बिकॉज आय एम डिझर्विंग पर्सन, आय एम हॅव्हिंग द डिग्री ॲज वेल ॲज स्किल. तुम्ही का नाही क्रॉस केलं? मग हे स्किल सेट तुमच्याकडे पाहिजे. उलट त्यांना खूप बेस्ट वाटलं असतं जर तुम्ही माझ्या ठिकाणी, म्हणजे आज तुम्ही जर असं आन्सर दिलं असतं तर.
इफ यू वॉन्ट टू कम्पेअर यू कॅन कम्पेअर इट विथ सम अनदर पर्सन सो दॅट आय कॅन बी मोर हॅप्पी की चला ठीक आहे मला बरं वाटलं असतं. बट व्हाय यू आर कम्पेअरिंग विथ लाईक पिऊनसोबत माझं कम्पॅरिझन होऊच शकत नाही. व्हाय यू डन दॅट. हे पण गट्स पाहिजेत म्हणजे हे पण पाहिजे. सो मग हे HR रिलेटेड जे स्किल आहेत ना हे पण हँडल करता आले पाहिजेत. मग हे कधी डेव्हलप होणार. करेक्ट आहे. सो मेन तो पार्ट आहे की बाबा जॉब मिळवणं काही रॉकेट सायन्स नाही पण संधी देणारं तर कोणतरी पाहिजे समोरून. ऑनलाईन प्लॅटफॉर्म संधी देत नाही कारण युट्यूब खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे पण युट्यूब का तुम्हाला जॉबचे कॉल देणार आहे का नाही. आणि युट्यूबवरचा कंटेंट हा पर्पजसाठी आहे सर. तो पर्पजसाठी. मग सबस्क्रायबर असेल वॉच टाइम हो आणि तो फ्रीवालाच कॉन्टेंट आहे. हा तो फ्रीवाला घ्यायचं तर घ्या नाही तर सोडून द्या. करेक्ट. पण तो माझ्यासाठी कितपत वर्क होतोय किंवा कितपत मला त्याला आतमध्ये न्यायचंय तर हे माझ्यावरती ना सर्वस्वी. सो मी ब्लाइंडली ट्रस्ट नाही करू शकत कोणावर. करेक्ट. असं. मग IT मध्ये जर करिअर करायचं असेल तर इंग्रजी येणे आवश्यक आहे का? हो सर. IT चा क्लायंट कोण आहे सर? UK, US, युरोप. जर तुम्हाला क्लायंटशी कोऑर्डिनेट नाही करता आलं नाही बोलता आलं तर तुम्ही कसं IT मध्ये जॉब करणार. सो त्यामुळे इंग्रजी येणं फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये फार असं रॉकेट सायन्स नाही आहे. HR राऊंड GD मध्ये थोडंफार बोलता आलं तरी पण होतं कारण कुठलाच विद्यार्थी असा नाही आहे की समजा आता डिग्री होल्डर आहे सर त्याला बऱ्यापैकी माहिती असतं फक्त तो कधी बोललेला नसतो त्याच्या कल्चरमुळे एन्व्हायरमेंटमुळं. अच्छा. सो त्याने ना 4-6 महिने जरी एक तासभर जरी प्रॅक्टिस केली की HR मध्ये हे स्पेसिफिकली बोलायचं किंवा GD. आता मला सांगा सर ज्यावेळेस कॅम्पस प्लेसमेंट व्हायच्या बेसिकली इंडियन ओरिजिनच्या कंपन्यांच्या सो त्यावेळेस काय त्या मुलांकडे नॉलेज होतं का? फार जास्त नाही. पण त्यांच्याकडे काय होतं कॉन्फिडन्स होता प्रेझेंटेशन स्किल्स होते इंग्लिश ठीकठाक यायचं मग अशा मुलांना ते पिक करून जायचे. आताही तेच रिक्वायरमेंट आहे फार वेगळी असं नाहीये. पण जो आपण बाऊ केला ना मी मराठी पण नाही ना माझं सर्व्हायव्हलसाठी माझ्या पोटासाठी मला बोलावंच लागेल ना. हो. कामापुरतं आज मी जरी मराठीतून कम्युनिकेट करते तर का करते कारण मला मराठी पब्लिक सोबत कनेक्ट व्हायचंय. करेक्ट. ही गोष्ट जर मी फाडफाड इंग्लिशमधून बोलले कदाचित मी कनेक्टच नाही होणार. मग हे असंच आहे ना व्हाईस वर्सा. हे व्हाईस वर्सा आहे ना. जर क्लायंटशी मी मराठीतून बोलले तर क्लायंट म्हणालो हु आर यू आय एम नॉट गेटिंग यू कॅन यू स्पीक इन इंग्लिश. सो जर क्लायंट माझा जो आहे तो महत्त्वाचा आहे माझ्यासाठी जर तो डॉलरमध्ये मला पैसे देतो आणि तेच डॉलरमधला पैसा मी लाखांमध्ये समोरच्या पॅकेज म्हणून समोरच्या कॅन्डिडेटला देते तर त्या कॅन्डिडेटकडून मला हे एक्सपेक्टेशन आहे की रिक्वायरमेंट गॅदर करून प्रोजेक्ट सक्सेसफुली डिलिव्हर करा. अच्छा. सो ह्या मेन गोष्टी आहेत. त्यासाठी मला कामापुरतं तरी इंग्रजी यायलाच पाहिजे आणि ते प्रॅक्टिसनी येतं. ते असं एकदम येत नाही जसं की आज आपण एवढं कॉन्फिडेंटली बोलतोय कारण मी रोज तेच काम करते. तुम्ही मला म्हणा 8 तास बोला मी 8 तास बोलेल का कारण प्रॅक्टिस झाली. तसंच मी सगळ्या स्टुडंटला हेच सांगेल की इंग्रजीचा बाऊ करून आयुष्यभर स्वतःला कोसत बसण्यापेक्षा एक 6 महिने इंग्रजी शिकण्यावरती फोकस करा. का नाही येणार. खूपच छान. गृहिणींनी कोणते कोर्सेस करून करिअरची नवी सुरुवात करू शकते? आता गृहिणींबद्दल बोलायचं झालं ना तर पहिला त्यांचा प्रॉब्लेम असतो की कॉन्फिडन्स की माझा लय मोठा गॅप झाला आता मला कॉन्फिडन्स नाहीये आणि आधी कुठे ना कुठे काम केलेलं असतं सगळं असतं कारण त्यावेळेस असं असतं की मला काहीतरी बनायचंय जॉब करायचंय पायावर उभं राहायचंय मग नंतर कुठे गेलं. सो नंतर तर जास्त गरज आहे कारण मुलांची जबाबदारी आहे हजबंडला एक हेल्पिंग हँड पाहिजे. सो मेन आहे कॉन्फिडन्स. तर मला असं वाटतं की थोडंसं क्लासेसमध्ये आलं पाहिजे बसलं पाहिजे बोललं पाहिजे कारण ते एन्व्हायरमेंट नेसेसरी आहे. बऱ्याच वेळा कसं होतं की ह्या फॅमिलीच्या प्रवाहामध्ये फ्लोमध्ये खूप सगळ्या गोष्टी मागे पडतात आणि आपण करू शकतो ही भावना यायलाच 2 महिने लागतात. सो माझं मेन ते काम आहे की मी आणि माझ्या टीमचं ते मेन काम आहे की आम्ही हा कॉन्फिडन्स रोज देतो की अरे तुम्ही करू शकता व्हाय नॉट. मग त्या खूप भारी परफॉर्म करतात प्रोजेक्ट बनवतात. लिटरली ह्या वेळेसच्या नोव्हेंबरच्या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये आमचे स्टुडंट आहेत हाऊसवाईफ सध्या त्या सेकंड टॉपर होत्या. वाव. शी वॉज द सेकंड टॉपर आणि त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये फ्रेशर मुलं होते 2. बट स्टील का कारण की त्यांनी ठरवलं की मला करायचं कारण हे माइंडसेट गरजेचं आहे सर. आज मोटिवेशन द्यायला कोणीही देऊ शकतं झाड पण देऊ शकतं पण ते टिकवणं आपल्या हँड्समध्ये. सर जर तुम्हाला गरज आहे तर तुम्ही मग या गोष्टींचं थोडंसं ध्यास घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी डेटा अनालिस्ट म्हणा किंवा डिजिटल मार्केटिंग असेल किंवा बाकी भरपूर गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. आणि तुम्हाला माहिती आहे का सर चांगल्या MNCsमध्ये ना कमबॅक वुमन सारखे प्रोग्राम्स असतात रिस्टार्ट करिअर सारखे ऑप्शन असतात की बाबा ज्यांचं करिअर सुटलंय कारण हा खूप मोठा क्राऊड आहे की जो मागे पडलाय. सो अशांसाठी खूप अलग अलग टाईपचे प्रोग्राम्स असतात आणि त्याच्या थ्रू ते रिटर्न घेतात कारण वुमन्स आर द मल्टीटास्कर. त्यांची जी युनिक क्वालिटी आहे त्यांचा व्हॉइस असेल किंवा मल्टीटास्किंग हे मुलांमध्ये नाही आहे सर. त्यामुळे त्यांना IT मध्ये खूप ऑप्शन इनफॅक्ट काही ओपनिंग जे असतात त्याच्यामध्ये ओनली वुमन हे पण मेन्शन केलेलं असतं ओनली फिमेल कॅन्डिडेट्स. व्हाय कारण तिथे त्यांची रिक्वायरमेंट आहे व्हॉइस सपोर्ट तर त्यामुळे त्यांना रिक्वायरमेंट तर खूप आहे. फक्त त्या चक्रव्यूहातून थोडंसं बाहेर पडलं पाहिजे आणि त्यासाठी थोडंसं गट्स ठेवून ऍटलिस्ट लाईफ पार्टनर किंवा सासू सासऱ्यांना सांगितलं पाहिजे की मी जर कमवून आले तर फायदा आपल्याच फॅमिलीला होणार आहे.
मी काय माझे घेऊन कुठे जाणार नाहीये. बरोबर आहे. सगळ्यांना व्हॅल्यू ऍड होईल की जसं की घरातला जर टीव्ही आहे तो लग्नातला जुना आहे 24 इंची, चला आपण 43 इंच आणू. पण तो कधी, ज्यावेळेस मी ऍडिशनल काहीतरी करेल तर. लक्झरी तर तेव्हाच येते ना सर की ऍडिशनल इन्कम येईल तेव्हा. हो. पण जर नाही केलं तर नाही येणार. ट्रू. असं IT क्षेत्रात शिकण्यासाठी साधारण किती वेळ द्यावा लागतो आणि साधारण अपेक्षित नोकरी कधी मिळते? IT मध्ये कसं आहे ना सर की एक 6-8 महिने द्यायला लागतो वेळ. पण जर शॉर्ट टर्म कोर्सेस असतील ना तर एक 3-4 महिन्यात पण होऊन जातं. पण आपल्याला लर्निंग घ्यावं लागतं सर की थ्रूआउट माय जर्नी काय माझे लॅगिंग पॉईंट्स आहेत. आणि जरी आपण फेल झालो इंटरव्ह्यूजमध्ये तरी पण आपण हे शिकणं फार गरजेचं आहे की मी का फेल झालो. बरोबर. कारण मल्टिपल इंटरव्ह्यू राऊंड्स आहेत. कोडिंग आहे, ॲप्टिट्यूड आहे, HR, GD, भरपूर गोष्टी आहेत. मग कुठल्या राऊंडमध्ये मला प्रॉब्लेम येतोय आणि मग मी त्याला कसं ओव्हरकम करू हे शिकणं गरजेचं आहे. तर एकदम वर्स्ट मधल्या वर्स्ट आणि ॲव्हरेज स्टुडंटला जर आपण पकडलं तरी पण 8 महिने मोर दॅन इनफ आहे. त्यापेक्षा जास्त वेळ लागूच शकत नाही. पण जर असं झालं की माझं बॅकग्राऊंड फुल्ली नॉन टेक्निकल आहे आणि मीच हट्ट केलाय की मला डेव्हलपमेंटच करायचंय, 8 महिन्यानंतरही जर सिंगल लाईनचा कोड येत नसेल तर तो प्रयत्न करूच नये. मग त्याऐवजी तुम्ही डेटा अनालिस्टला स्विच व्हा, रिसर्चमध्ये जावा, एंट्री लेवल जॉब बघा. ते एक वेळ चालेल. IT मधलेच. IT मध्ये खूप पोझिशन, जसं की आता आपण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये बघितलं तर PSIच्या अंडर पण बरेच लोक असतात ना कामाला. सो त्या लेवल्स आपण बघून एंट्री घेणं गरजेचं आहे. डेटा अनोटेशन असेल, मार्केट रिसर्च असेल किंवा डॉक अनालिस्ट असेल तर ह्या एंट्री लेवल पोझिशन ITच्या झाल्या. तिथून सुरुवात करण्यावरती फोकस केला पाहिजे आणि त्यानंतर मग आपण हायेस्ट पोझिशनला गेलं पाहिजे. मुलांचा विषय काय सर, डायरेक्ट त्यांना PSI बनायचं, आदलं मधलं काय नको. पण जसं जसं ते टाइम वाढत जातो ना तसं तसं कळत जाते की अरे नाही मला खरंच जमत नाहीये. सो मग गिव्हअप न करता तुम्ही एंट्री घेण्यावरती फोकस केला पाहिजे. एकदा तुम्हाला IT मध्ये एंड टू एंड फ्लो कळाला, काम कळालं, कारण तुम्ही मेहनती खूप आहे. करेक्ट. फक्त आता तुम्हाला ते लवकर समजत नाही कारण कदाचित त्याला वेळ लागतो थोडासा. एकदा एंट्री घेतली तर तुम्ही तो एक्सपिरियन्स तुमच्या रेझ्युमेवरती ऍड करा, मग जॉब स्विच करायचा ट्राय करा, अजून जास्त लर्निंग घ्या. दॅट इज द करेक्ट स्टेप. सो अशा लेवलने थोडंसं जर गेलं ना तर खूप सोयीस्कर आहे. पण जसं मी म्हटलं की 8 महिने क्लास करून डेव्हलपमेंटचा, बेसिकली मी डेव्हलपमेंटबद्दल बोलते, आणि जर सिंगल कोडची लाईन पण येत नाही तर तिथंच त्याच्यावरती विसंबून न राहता बाकी वेगवेगळे जसं क्लाउड आहे, DA आहे, इकडं स्विच केलं पाहिजे आणि वेळेत तो निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर काय होतं की आपल्या लग्नाचं वय होऊन जातं आणि मग डबल प्रेशर येत राहतं. म्हणजे एक तर आई वडील म्हणतात जॉब नाही, परत म्हणतात जॉब नाही, लग्न पण नाही. डबल प्रेशर घेण्यापेक्षा थोडंसं सॅग्रेगेट केलं पाहिजे गोष्टींना की अरे मी इथं काही निर्णय घेऊन तिथं. त्यासाठी मेंटॉर गरजेचा आहे, काउन्सिलर गरजेचं आहे. कारण कसं असतं की मी जनरली इंटरव्ह्यू असेल किंवा स्टुडंट असेल 1-2-3 मिनिटात मला जज करून घेते मी की हा बाबा काय. पण जर ही गोष्ट आपण Day 1ला सांगितली ना तर समोरचा म्हणतो बघा मला जज केलं. पण हीच गोष्ट जर आम्ही 6 महिने सोबत राहून सांगितली तर समोरचा म्हणतो हा शुअर आहे, बरोबर. सो मी आजही काही मुलं जे माझ्या समोर नेहमी येतात तर त्यांना मी सांगते हा मुलगा ह्या ठिकाणी प्लस होऊ शकतो, हा मुलगा इथे जाऊ शकतो, ह्याचं हे होऊ शकतं. आणि ते तसंच होतं. कारण की एवढ्या वर्षांमध्ये तो अनुभव घेतलाय. असं नाही की मला जास्त पॅकेज द्यायचे नाहीत. ऑब्व्हियसली 10 lakhs पर्यंत इंटरव्ह्यू कॉल्स आम्ही देतो. पण जर 10 lakhs साठी पुढचे 10 वर्ष व्हायला जाणार असतील तर काय उपयोग आहे. सो आज जर मला 10 रुपयापासून सुरुवात करायला लागते आणि त्यामध्ये जर मी हा माइंडसेट ठेवून चालते की नाही मला माझी व्हॅल्यू 100 रुपये करायची, तर मग किती इझी आहे ती गोष्ट. पण मी जर हा माइंडसेट होईल मला 100 रुपयाशिवाय जॉईनच नाही करायचं, मग कसं होईल, नाही होणार. तुमची जेवढी व्हॅल्यू तेवढं समोरचं तुम्हाला देणार आहे. पण ज्या मोमेंट तुम्ही जॉईन करता तुम्ही हे ठरवून जॉईन करा ना की मला 100 रुपये करायचे, त्यासाठी मला शिकायचं, मला अपग्रेड करायचं, मला तो स्किल सेट ऑन करायचं. तसं जर केलं तरच तुमची व्हॅल्यू तेवढी होणार आहे, तरच समोरची कंपनी तेवढं. कारण तुम्ही जॉईन केलं तुम्हाला कळतं की शेजाऱ्याला एवढा पगार आहे, त्याला एवढा, ह्याला एवढा. असं नाही की कंपनीला द्यायचं नाहीये. तसं तर मग बाकीच्यांना दिलं नसतं. त्यांना द्यायचंय सर्वांना, पण कॅपॅसिटी बघून. तर क्षमता वाढवण्यासाठी एंट्री घेऊन सुरू करणं फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच मुलांना असं वाटतं की नाही हे मला अंडरपे करतात. कुठली कंपनी का अंडरपे करेल. पहिल्या 6 महिन्यात कळतं सर की मार्केट व्हॅल्यू काय आहे. बरोबर. आज जर मला डेव्हलपर म्हणून 4 लाख मिळतंय आणि मार्केटमध्ये मला 6 लाख मिळणार आहे, हे कळायला कितीसा वेळ लागतो. आपण सेपरेट होऊन जातो ना ऑर्गनायझेशन मधून. सो कुठलीच कंपनी कुणाला अंडरपे नाही करत किंवा असं पण नाही की बाबा IT मध्ये फ्रीमध्ये. पण आता सध्या जेनजी जनरेशनमुळे काय झालंय की खूप मुलं काय करतात, ट्रायल म्हणून जॉईन करतात आणि सोडून जातात. ट्रायल म्हणून मग इंटर्नशिप हे कल्चर आलंय की तुम्ही आधी इंटर्नशिप करा, चांगलं वाटलं परफॉर्मन्स तर मी ऑन रोज देतो. त्यांच्या ठिकाणी हे चुकीचे आहे असं नाहीये. मी अशी मुलं बघितलेत की 3 monthsची इंटर्नशिप कट डाऊन करून 2 months पर्यंत आणली आहे. कारण त्यांना जेव्हा कळतं ना की अरे हा करण्यासारखं आहे तर ते देतात पॅकेज. पण तेवढे पैसे आपल्यामध्ये हवे तर आपण तेवढे व्हॅल्युएबल ऍसेट बनणं गरजेचं आहे. लायबिलिटी बनवून का राहायचं. बरोबर. की दर महिन्याला एवढा पगार द्या, अरे त्यापेक्षा मी एवढं काम देतो तुम्ही एवढं द्या, व्हाय नॉट. हा माइंडसेट घेऊन जाणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे होऊ शकतात गोष्टी.
नव्याने पास झालेल्या विद्यार्थ्यांनी लगेच करिअरची सुरुवात करायची की चांगल्या पॅकेजची वाट बघायची? मी तर म्हणाल लगेचच करायला पाहिजे, कारण असं वाट बघून बघून काय होणार आहे सर. खूप मुलं अशी आहेत की ती डिग्रीनंतर खूप वर्ष वाट बघतात आणि मग पुन्हा त्यांचा गॅप झालाय म्हणून त्यांना समोरची कंपनी रिजेक्ट करते. कारण गॅप म्हणजे काय की तुम्हाला गरजच नाही जॉबची, तुम्ही म्हणजे सिन्सिअर नाही करिअरसाठी, मग तुम्हाला आम्ही का हायर करू. सो आपला स्किल सेट बाजूला राहतो आणि फोकस सगळ्या गॅपवर जातो. तर त्यापेक्षा जे काही आहे समोर ते ॲक्सेप्ट करा, तिथून सुरू करा आणि समोरच्याला हे पटवून द्या की माझ्या सर्व्हायवलसाठी मी केलं. व्हाय नॉट, प्रत्येक जण करतो आणि इट इज क्वाईट ऑब्व्हियस. मीही माझ्या करिअरच्या स्टार्टिंगला भरपूर अलग अलग टाईपचे जॉब केलेत आणि ते सगळे करावेच लागतात प्रत्येकाला, त्याशिवाय आपण डेव्हलप नाही होऊ शकत. कारण की आपण काय म्हणतो, डायरेक्ट मला हायवेच पाहिजे, पण खरी गाडी तर आपण ट्रॅफिकमध्ये शिकतो ना सर. हे मात्र बरोबर आहे. खरी गाडी ट्रॅफिकमध्ये शिकतो, कंट्रोल करता येते आपल्याला. आणि मग आपण नेहमी बघतो ना सर की जसं की मोपेड गाड्या धडकतात, त्यामुळे आपण हायवेवर कंट्रोल करू शकतो. करेक्ट. मोपेड गाड्या कशा धडकतात मुलींच्या, आपण त्या रील बघतो, व्हायरल होतात, हसतात लोक. मी तर म्हणेल की कुठल्या मुलीला तिच्या वयाच्या 12 वर्षाचं किंवा 16 वर्षाचं असताना गाडी हातात मिळाली नाही? शक्यतो मुलींना गाड्याच कधी मिळतात सर. गाड्याच कधी मिळतात हातात. म्हणजे जो मुलगा 200 किलोमीटर गाडी चालवतो कदाचित तो कधी धडकू नाही शकत किंवा धडकला तरी तो सावरू शकतो, कंट्रोल करू शकतो ती गाडी. पण मुलींना एवढ्या हुशार, म्हणजे त्यांची प्रॅक्टिसच नाहीये. व्हाय नॉट, ते धडकणारच, त्यांची साईड घेते असा विषय नाहीये. गोष्ट चालली प्रॅक्टिसची. सो जेवढं जास्त तुम्ही स्ट्रगल कराल सुरुवातीपासून जॉबमध्ये, तेवढं जास्त तुम्ही बनाल, डेव्हलप व्हाल. आणि असं होतच नाही की बाबा डायरेक्ट मला असं भेटलं मी झालो. काही खूप मुलांचे असे थॉट आहेत. मी तर म्हणेल की तुम्ही एखाद्या कोळशाच्या खाणीत जरी पडलात आणि जर तुम्ही हिरा आहे तर तुम्ही डिफरन्शिएट व्हाल, पण ते होण्यासाठी तिथं पडा तर पहिलं, त्या कामात तर शिरा, मग कळेल तुम्हाला. पण ती वाट बघून 2-2 वर्ष व्हायला नका घालू, कारण त्या सगळ्यांमध्ये तुमचे एवढे कष्ट करणारे पालक, तुमचे भाऊ बहीण यांनी खूप आशा ठेवली आहे की बाबा माझा दादा, माझी बहीण, माझी मुलगी खूप मिळवलं आहे तुम्हाला की बाबा एवढं एज्युकेशन केलं, एवढं मोठ्या कॉलेजमधून ॲडमिशन घेतलं आणि अजूनही जॉब नाही. उलट तुमचे पॅरेंट पब्लिकमध्ये सन्मानाने फिरले. घरी आला तो पैसा असतो सर, बरोबर आहे, दुसरं काही नाही दिसत लोकांना. सो ते गरजेचं आहे. माझं करिअर सुरू झालं, आता पुढं कसं जायचं मी माझं बघतो, पण सुरुवात करण्याला व्हॅल्यू दिलीच पाहिजे, पॅकेजची वाट बघितलीच नाही पाहिजे. असं IT मध्ये जॉब हायरार्की आणि पोझिशन्स कोणत्या कोणत्या असतात? IT मध्ये हायरार्की जर आपण बघितली ना, आता समजा आपण पकडून चालू की 100 लोकांची एक टीम आहे, ठीक आहे. तर बेसिकली त्यांना कुठल्याही डोमेनचा एखादा प्रोजेक्ट मिळतो आणि त्यामध्ये डेव्हलपमेंटचा जर प्रोजेक्ट असेल तर मॅक्झिमम क्वांटिटी डेव्हलपर असतात, सॉफ्टवेअर डेव्हलपर, की जे वेबसाईट बनवतील, ॲप्लिकेशन बनवतील किंवा एखादं कस्टमाइज क्रॉस प्लॅटफॉर्म ॲप्लिकेशन असेल ते बनवतील. सो मग सोल्युशन आर्किटेक्ट जे असतात, म्हणजे हायर मॅनेजमेंट असेल माईट बी, तर मग त्यांचं काम काय असतं की रिक्वायरमेंट घेऊन त्याला प्लॅन आउट करणं, जसं घराचं आर्किटेक्चर बनतं बरोबर तसंच. मग ते कुठल्या टीममध्ये डिवाइड होणार आहे, त्याच्या डेडलाईन्स काय आहेत, कधी डिलिव्हर होणार आहे, हे सगळं ते प्लॅन आउट होतं. त्यानंतर प्रॉडक्ट मॅनेजरसुद्धा असतात, ते रिक्वायरमेंट कन्सिस्टंटली गॅदर करतात. क्वालिटी अनालिस्ट असतात, ते कन्सिस्टंटली चेक करतात. किंवा क्लाउड इंजिनियर असतात. आता समजा एखादा प्रोजेक्ट, आता कसं सर पहिलं वॉटरफॉल मॉडेल होतं, बनल्यानंतर मग सगळं डिलिव्हर व्हायचं आणि मग पेमेंट यायचं. मग कधी कधी पेमेंट यायला डिले व्हायचं. पण आता कसं झालंय, आता अजाईल मॉडेल आले, डेली बेसिस डेव्हलपमेंट, डेली बेसिस डिप्लॉयमेंट आणि डेली बेसिस पेमेंट. मग यामुळे कसं झालंय ना की डेली बेसिस जर पेमेंट यायचंय तर काम तेवढं झालंच पाहिजे. सो मॉर्निंग आणि इव्हिनिंग मीटिंग्स असतात, मग त्यामध्ये ज्युनियर इंजिनियर्स असतात किंवा सगळेच टीम मेंबर्स असतात. तर अशा टाईपच्या गोष्टी. मग क्लाउड इंजिनियरचं मेन काम काय असतं की जे काही डेव्हलपमेंट बनते तर त्याचं डिप्लॉयमेंट प्रॉपर होतंय का, कारण काही काही लाईव्ह साईटवरती चालतं सर्व. म्हणजे समजा एखादा मोठा कपड्याचा ब्रँड आहे, त्यांचे सगळे स्टोअर्स हे ऑनलाईन चाललेत, साईटवरती चाललेत ट्रान्झॅक्शन, तर ते काही सेकंडसाठी जरी बंद झालं तरी खूप मोठा लॉस होऊ शकतो. मग अशा गोष्टी होऊ नये यासाठी ते इंजिनियर्स असतात. तर अशा हायरार्कीने ते सगळं बनलेलं असतं. आणि होतं असं की काही काही फ्रेशर्सला कुणीतरी काकांनी सांगितलेलं असतं की डे ऑफ्स कर, पण तेच काका 12 वर्षानंतर डे ऑफ्सवरती काम करत असतात. मग त्यांनी हे सांगायला हवं की अरे सुरुवात AWS पासून कर. तेव्हा कुठे 12 वर्षाला तो डे ऑफचे टूल समजू शकतो, कारण ते टूल असे आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही डेव्हलपमेंट, डिप्लॉयमेंट, कन्सिस्टंटली टेस्टिंग हे सर्व करू शकता. पण ते कधी, ज्यावेळेस तुम्हाला बेसिक एंड टू एंड फ्लो माहिती आहे बरोबर ऍप्लिकेशन, तर त्यानंतर तुम्ही त्याला हवं तसं फिरवा. पण आत्ता तुम्हाला नाही ना माहिती. सो फ्रेशरने काय केलं पाहिजे, बेसिक कॉन्सेप्ट ज्या तुमचे UPS कॉन्सेप्ट आहेत, DSA कॉन्सेप्ट आहेत किंवा लँग्वेज, बेसिक लँग्वेज एकतरी माहिती पाहिजे, एकतरी डेटाबेसमध्ये इकडे फोकस केला पाहिजे. डायरेक्ट हाय एंड काहीतरी बनवलं आणि झालं असं होत नाही. आणि मॅक्झिमम फ्रेशरला काय सवय असते सर की सगळंच येते असं सांगायचं. कमॉन, आता एखादा HR आहे, तो काय म्हणेल, अरे 2025 पास आउट एवढं सगळं येते म्हणजे काहीच येत नाही, तिथंच रिजेक्ट.
असं पण केलं नाही पाहिजे. स्पेशलायझेशनवरती म्हणजे हे हायरार्की का डिस्कस करतोय की या हायरार्कीनुसार आपण तसं सॅग्रिगेट करू शकतो की समजा डेटा अनालिस्टची रिक्वायरमेंट आहे तर DA साठी एवढे 4 टूल लागतात, बस तेवढेच टाका, बस तेच सांगा, झालं का, बाकी काही वेगळं करायची गरज नाही. पण होतं कसं की आपण ना सगळीकडून लर्निंग घेतो. मित्राने हे सांगितलं, घरच्यांनी हे सांगितलं, टीचरने ते सांगितलं आणि मग आपण सगळी खिचडी करतो. पण खरा सल्लागार कोण हा एक प्रश्नच आहे. तर आजकालच्या मुलांची सल्लागार तर शेजारी आहे जेवढं मी ऑब्झर्व केलंय. पण मला असं वाटतं की एज्युकेशन काउन्सिलिंगची फार गरज आहे बरोबर की आपल्यासाठी काय बेस्ट आहे किंवा मला कशात इंटरेस्ट आहे. आता एक मुलगा माझ्याकडे आला होता मुंबईवरून, त्यांचे पॅरेंट, तर कम्प्युटर सायन्सचं बॅकग्राऊंड आहे. मी विचारलं, एकदम म्हणलं, बाळा तुला इंटरेस्ट कशात आहे ते मला सांग, मी काय देणार आहे ही गोष्ट साईडला ठेव, पप्पा शेजारी हे पण विसरून जा, मला मनापासून सांग. तर म्हणे नाही मला, मी कम्प्युटर सायन्स केले पण मला कोडिंगमध्ये काही रस नाही. काही रस नाही. म्हटलं मग इंटरेस्ट कशात? म्हणे डिजिटल मार्केटिंग. म्हटलं बरं, मग त्याच्यामध्ये मी तुला बेस्ट शिकवते, म्हटलं मी एडिटिंग शिकवते, मी तुला सोशल मीडिया शिकवते, म्हटलं हे कर, तू हे कर, कारण तुला इंटरेस्ट आहे. शेवटी मुलांचा इंटरेस्ट जाणून घेणं गरजेचं, खूप गरजेचं आहे. काही वेळेस असं होतं की घरातच संवाद नाहीये आणि म्हणून काही मुलं नैराश्यात गेलेत, डिप्रेशनमध्ये गेले. त्यांना सायकोलॉजीचं काउन्सिलिंगची गरज पडायला लागली सर. आणि हे होतंय, म्हणजे 100 पैकी 2 मुलं माझ्याकडे अशी येतातच की ज्यांना आम्हाला सांगायला लागतं की थोडंसं कन्सल्टेशनची गरज आहे. कारण की वय निघून गेलंय आणि आई वडिलांचं सतत टॉर्चर, तुझं काय होतच नाही. पण आपला मुलगा काय टाईपचा आहे हे ओळखणं गरजेचं आहे. जर त्याला शब्द लागत असतील तर जपून वापरा, हे गरजेचं आहे. पण जर त्याला प्रेमाने सांगून समजत असेल तर पहिलं ते करा. पण काही पालकांचं असं होतं की नाही, मग त्या मुलाला असं वाटायला लागतं की खरंच माझं काही होत नाही आणि मग तो एकदम सायलंट मोडला जातो, काहीच नाही. आणि डिप्रेशनमध्ये एकदा ते गेले ना, त्यांचं सर्कल सुटतं, म्हणजे जे त्यांचं फ्रेंड सर्कल आहे ते सुटून जातं आणि मग एकटे ते काय करणार. आणि काही मुलं तर अशी पण आहेत सर की मित्रांना जॉब मिळाला, मलाच नाही, मग मित्रात जाणंच थांबवलं. अरे बापरे. हो, असं पण आहे, खूप केसेस आहेत अशा. सो माझं सगळ्या जनतेला किंवा सगळ्या पॅरेंट्सला हे कळकळीचं म्हणणं आहे की तुमच्या मुलांसोबत किंवा तुमच्या मुलींसोबत मित्र बनून राहा. कारण की डिग्रीसाठी लाखो रुपये खर्च केलाय, पण थोड्याशा करिअरच्या जर्नीसाठी जर तुम्ही त्यांना समजून घेत नसाल तर त्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होतोय आणि मुलं नैराश्याकडे जायला लागलेत. काही मुलं खोटं बोलायला लागलेत घरच्यांसोबत की मी इकडं काहीतरी वेगळं करतोय आणि घरी मी सांगितलंच नाहीये. सो तुम्ही एवढा गॅप नका ठेवू तुमच्या संभाषणामध्ये, कारण की जर तुम्ही फ्रेंडसारखं राहिलात ना तर तुम्हाला सगळे प्रॉब्लेम कळतील आणि ती एक बेस्ट जर्नी असेल की नाही, माझ्या बाबांनी, माझ्या आईने मला साथ दिली करेक्ट माझ्या बॅड टाइम्समध्ये. तर ही गोष्ट करा आणि ही फार सिरियस आणि सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. कारण आज तुमचा मुलगा तुमच्यासमोर कदाचित वेगळ्या पद्धतीने बिहेव करतो किंवा काय, मला काही मुलं बोलतात किंवा पॅरेंट बोलतात की माझा मुलगा खूप रागीट आहे, फाडकन बोलतो. हा, पण तो कुठेतरी फ्रस्ट्रेशन काढतोय, त्याला काढू द्या. येस, त्याला बोलू द्या, त्याला मोकळं होऊ द्या, कारण त्याशिवाय ते फ्रस्ट्रेशन जाणार कुठे, नाही का, तो कुठेतरी निघणार. आणि का होते हे पहिलं अंडरस्टँड करा, नाहीतर मग असं करत तो आणि डिप्रेशनमध्ये चाललाय. आणि पहिलं तर त्यांचा इंटरेस्ट बघा, त्यांना काय करायचं हे गरजेचं आहे. कुठेतरी 3 इडियट्स मूवीची आता पुन्हा गरज आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा तेच आहे, पार्ट 2. हा सर, पार्ट 2ची गरज आहे की तुझ्या इंटरेस्टने कर बाबा, तू हे कन्व्हिन्स केलं पाहिजे कुठेतरी. आणि आपण एन्जॉय करू अशा, कारण पैसा आहेच, IT मध्ये खूप चांगले, पण शेवटी किती नाही म्हटलं तरी पॅरेंट्सला पण ते अवेअरनेस असणं गरजेचं आहे. पालकांनी हे म्हणणं थांबवणं गरजेचं आहे की मला त्यातलं काही कळत नाही, मला सगळं कळतं आणि मी इन्स्टिट्यूटसोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे, एवढं जरी म्हणत राहिलं तरी ती मुलं सक्सेसफुल होतील. कारण अपोजिट किंवा व्हाईस वर्षा अशी काही मुलं आहेत की जे क्लासमध्ये बसत नाही. ही पण एक समस्या आहे खूप मोठी. सो मला असं वाटतं की थोडंसं प्लेसमेंटसाठी आमच्या टीमशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं गरजेचं आहे, सतत येणं जाणं गरजेचं आहे आणि थोडंसं पॉझिटिव्ह फीडबॅक घेणं इम्पॉर्टंट आहे. कारण मग मी इन्व्हेस्ट केलं ना ॲज अ पालक, तर तुमचा राईट आहे विचारणं इन्स्टिट्यूटला की बाबा काय झालं, किती मार्क्स आले, काय प्रोग्रेस आहे, ह्या वेळी तुम्ही विचारा. करेक्ट. मला असं वाटतं की बेरोजगारी राहणारच नाही सर. वा. पुणेरी पॅटर्न हे इतर संस्थांपेक्षा वेगळं कसं आहे, तुम्ही काय सांगाल? नक्कीच सर. पहिलं तर आहे की खूप ठिकाणी कमिटमेंट्स मिळतात सर, आणि त्या फुलफिल होत नाही. सो पुणेरी पॅटर्न वेगळं असण्यामागे एकच दृष्टिकोन आहे की ज्या कमिटमेंट्स मिळतात त्या फुलफिल होतात. आणि ही प्रत्येक सक्सेस स्टोरी सांगते सर, कारण प्रत्येक मुलाची एक 6-8 महिन्यांची जर्नी असते. आमची टीम त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असते आणि त्याला त्या गोष्टी त्या वेळेला मिळालेल्या असतात. कारण कसं आहे ना सर, वेळेत मिळालं तर त्याची व्हॅल्यू आहे, पण वेळेच्या बाहेर गेल्यानंतर त्याची कुणालाच व्हॅल्यू नाही आहे. बरोबर. सो मेन काय आहे की ज्या कमिटमेंट मिळतात की अश्युरन्स असेल प्लेसमेंटचा, क्वालिटी ट्रेनिंग असेल, ह्या त्या गोष्टी वेळेला मिळतात आणि मी त्याच्यावरच बिलीव्ह करते. आणि ज्या गोष्टी शक्यतो, आता समजा एखाद्या मुलाचा हट्ट आहे
लाईक BCom झाले आणि डेव्हलपमेंट करायचं, मी सरळ ॲडमिशनला नाही म्हणते. कारण मला आज जर माहिती आहे की BComसाठी ओपनिंग नाही आहे डेव्हलपमेंट जॉबसाठी, तर मग मी का करू? तर मुलाचा व्हॅल्युएबल वेळ आणि पैसा मी का घेऊ? सो काही ठिकाणी नाही म्हणायला शिकलं पाहिजे, ही USP. पुणेरी पॅटर्न आपल्या संस्थेतील काही सक्सेस स्टोरी तुम्ही शेअर करू शकता का? नक्कीच सर. आता सक्सेस स्टोरीबद्दल जर बोलायचं झालं ना, तर मेन काय आहे की आपल्याकडं जो येणारा क्राऊड आहे सर, तर त्याच्यामध्ये ना एक 22 ते 30 एजमधली भरपूर मुलं असतात. कारण की 21 एजला डिग्री पासआउट होतात आणि लगेच जॉबचं होत नाही, किंवा जरी झालं तरी नॉन IT मध्ये ते हॅप्पी नसतात. अच्छा. तर मग असा खूप मोठा क्राऊड येतो. तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, आमचा एक स्टुडंट आहे. तर त्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आणि मेकॅनिकलमध्ये 1-2 वर्ष जॉबही केला. पण लक्षात आलं की अरे ह्या फील्डमध्ये ग्रोथ नाही. तर त्या मुलाने डेटा सायन्ससाठी ॲडमिशन घेतलं. एक 6 महिने प्रॉपरली क्लास केला. मग वेळ घेऊन असेसमेंटची तयारी केली. हे सगळं होत असताना वर्षभरात जवळपास 2 ॲक्सिडेंट झाले. हो. त्यानंतर वडील आजारी पडले. त्यानंतर म्हणजे सर्जरी झाली एकाची. इतक्यापर्यंत. आणि एकुलता एक सिंगल पॅरेंट. बापरे. आणि जाणार म्हणजे 300 किलोमीटर दूर, पुण्यापासून 300 किलोमीटर दूर घर. तर जाणार येणार एव्हरी टाईम मला अपडेट देणार. आणि एकदम आपुलकीसारखं म्हणजे नातं असल्यासारखं तो मला येऊन सांगणार की मॅम असं झालंय. मग मी थोडंसं अच्छा ठीक आहे, होईल ठीक सर्व. किंवा नाही का आपण एक असतं ना की एक मायेचा थोडासा आधार असतो की नाही रे डोंट वरी होईल. कारण मला दिसत होते की हा मुलगा खूप हुशार आहे, पण ह्याचे प्रॉब्लेम ह्याला श्वासच घेऊन देत नाही. सो मग पण त्यांनी कमिटमेंट दिलं होतं की मी ह्या डेटला येईल, मी करेल. पहिल्या 3 इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तो फेल झाला. कारण हे फार ऑब्व्हियस होतं ना की एवढे प्रॉब्लेम्स म्हटलं कोणीही फेल होणार. मला तर खूप अपेक्षा आहे की नाही बाबा व्हायलाच पाहिजे. सो मी कधीच असं नाही म्हटलं की अरे एवढा हुशार आहे तरी पण नाही होत. नेव्हर. मी एवढंच म्हटलं की होणार. आणि तो पण असंच म्हणायचा की नाही होणार. तर त्या मुलाचं फायनली 4थ्या कंपनीमध्ये सिलेक्शन झालं आणि चांगल्या पोझिशनसाठी म्हणजे ML इंजिनिअरिंगसाठी. वा. म्हणजे लेट पण खूप चांगलं. पण मला भारी का वाटतं या मुलाची स्टोरी सांगायला प्रत्येक पॉडकास्टमध्ये, कारण की आजकाल आपल्याकडे सगळा कन्व्हिनियन्स असून पण आपण डिसिजन घेत नाही किंवा आपण अभ्यास करत नाही. आपण फक्त दाखवतोय की मी अभ्यास करते किंवा करतोय. पण मग ह्या मुलांकडे बघून मोटिवेशन मिळतं सर की अरे एवढे प्रॉब्लेम्स आहेत, अजून तर त्याचं लग्नाचं वय पण नाही, तरी पण आईला हँडल करतोय, वडिलांना करतोय, घर बघतोय, एवढे प्रॉब्लेम झाले. आणि एका इंटरव्ह्यूला तर बिचारा जातानाच पडला, तरी पण असं चेहऱ्यावर इरिटेशन नाही. कारण पावसाचे दिवस होते मागे बघा, खूप पाऊस झाला होता, भरपूर पाऊस. त्या पिरियड मधलाच हा इन्सिडन्स आहे. पण तरी पण असं नाही, अजिबात नाही. उलट सांगितलं की आम्ही लेट गेलो इंटरव्ह्यूला, असं असं झालं. तरी पण असं नाही की बाबा मी पडलो 4 दिवस झोपून राहतो, जाणार म्हणजे पुढच्या इंटरव्ह्यूला जाणार. म्हणजे एवढा लगेरो ॲटिट्यूड. आणि म्हणजे मला स्वतःला मोटिवेशन वाटलं त्या मुलाकडे बघून. मग मी विचार करते अरे हे काही नाही, छोटे मोठे प्रॉब्लेम. माझ्या स्टाफला सुद्धा मी म्हणते अरे तुमचे प्रॉब्लेम काहीच नाही, याच्यापेक्षा मोठे प्रॉब्लेम मला स्टुडंट मी पाहिलेत. सो ज्या मुलांना असं वाटतं ना की जगात खूप माझाच प्रॉब्लेम खूप मोठा आहे, मी म्हणत तुम्ही सगळ्यात लकी आहे की तुम्हाला एवढं चांगलं हे मिळतंय, सपोर्ट मिळतोय, एवढा सगळा गायडन्स. आजकाल युट्यूबवरती एवढा अवेअरनेस मिळतोय, हे पहिलं नव्हतं. सो त्या मुलाकडे बघून मला नेहमी एक मोटिवेशन मिळतं की किती प्रॉब्लेम असेल तरी मी जे ठरवलं ते मी मिळवणारच. सो अशा काही स्टोरी आहेत, काही हाऊसवाईफच्या स्टोरी आहेत. जसं मी नेहमी सांगते की जसं आता आपण महिलांबद्दल बोललो, इच्छाशक्तीचं एक हाईट बघा की एक जण आहे आमची हाऊसवाईफ, तर त्यांनी काय केलं की त्यांचं डिग्री पूर्ण नसताना त्यांनी लग्न केलं. गावाकडे ऑब्व्हियसली लवकर लग्न होतात. तर मग लग्न झालं, मग इच्छा होती, मग हजबंडनी उरलेली डिग्री पूर्ण केली. ओके. आणि त्यांना 2 वर्षाचं मूल आहे, ते मूल आईकडे ठेवलं. त्या इथे आल्या हडपसरमध्ये, इथं राहून रूमवरती 6 महिने क्लास केला आणि आता पुन्हा MCA ला ऍडमिशन घेतलंय. कारण शी वॉज द टॉपर. म्हणजे मुलगा होऊन सुद्धा, घर बघून सुद्धा, आणि विशेष म्हणजे घरात सासू सासरे नाही, कोणीच नाही, हजबंड एकटेच, दे आर एक्सपायर्ड. आणि एकटीच. आणि हजबंड एवढे सपोर्टिव्ह पोलीस खात्यात कामाला आहेत ते. मी त्यांना आता भेटले, म्हणजे एक 4-5 दिवसापूर्वी त्यांचा क्लास संपला, ते त्यांना घ्यायला आले होते की, आणि मला भेटून पण गेले. सो मला एवढं इन्स्पायर होतं की किती इच्छाशक्ती म्हणावं लागेल. म्हणजे अशा मुलीला मला नाही वाटत की पॅकेजला काही कॉम्प्रोमाइज करावं लागेल, की तिची इच्छाशक्ती एवढी स्ट्रॉंग. किंवा डेटा सायन्सचा क्लासही करा 6 महिने, आणि स्वतः रूम बघून इथं राहून सगळं करून, इवन दो शी इज मॅरिड. पण हे तर इम्पॉर्टंट आहे ना. म्हणजे तिच्या हजबंडची किती इच्छा जरी असेल तरी तिची इच्छा पण आहे ना. तिची इच्छा आहे की नाही मला करायचं, आणि ते तिला ड्राईव्ह करत होतं की नाही मला करायचं. आम्ही एकच काम केलं सर, तू करू शकतेस. कारण आम्ही सगळ्यांना एकसारखं शिकवतो. मी नाही म्हणत इन्स्टिट्यूट खूप चांगले, मी म्हणते मुलं खूप चांगले आहेत. माझ्या इन्स्टिट्यूटला मिळालेले मुलं खूप चांगले आहेत, आणि त्यांच्यामुळे आज हे सक्सेस आहे. नाहीतर मग सगळीकडेच तर एज्युकेशन मिळतं ना सर. हो, सगळीकडेच एज्युकेशन मिळतं, सगळे इक्वल असतात.
पण ज्यावेळेस मुलांची इच्छाच एवढी स्ट्रॉंग असते ना, त्यावेळेस त्यांना कोणीच थांबवू नाही शकत. मग ह्यांच्या प्रगतीला कुणीच नाही अडवू शकत. बरोबर आहे. आणि आपल्याला सगळं असून पण आपण म्हणतो मला हे नाही, मला ते नाही. तर त्यापेक्षा जर आपल्याकडे आहे तर रिसोर्सेस वापरायला शिकलो पाहिजे आपण. किती दूरदूरून मुली येतात, स्पेसिफिकली मॅरिड, इथं राहून क्लास करून जॉब मिळूनच घरी जातात. हो, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या IT क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी कोणत्या चुका टाळायला पाहिजे? वाट नाही बघितली पाहिजे सर. म्हणजे संधी आणि चांगली संधी याच्यात एकच अंतर आहे की संधी जी आहे ती स्वीकारली पाहिजे. फार चांगली संधी शोधत बसलं ना तर मग काहीही होणार नाही. त्यामुळं पहिली तर ही जी चूक आहे ना की नाही, वाट बघत बसतो अजून चांगलं, त्याच्या नादात आपण आपलं वय घालवतो की ज्या वयामध्ये आपल्याला कमवायचं आहे, आपल्याला सेट व्हायचं आहे, ते सगळं निघून जाते. त्यामुळं वयाच्या 21 ते 30मध्ये ॲज सून ॲज निर्णय घ्या, ॲज सून ॲज जेवढी जमेल तेवढी. कारण तुमचं शरीर तंदुरुस्त आहे, तुम्ही खूप जास्त मेहनत घेऊ शकता. हीच मेहनत तुम्ही 31 ते 40शीत नाही करू शकत किंवा 40 ते 50शीत नाही करू शकत. त्यामुळे आता तुम्ही 12 नाही 16 तास काम करा आणि आहे ती संधी स्वीकारा, जमल तेवढं शिकून घ्या, पण थांबू नका. पहिली तर बेरोजगारीला हीच गोष्ट कारणीभूत आहे. लोकांना लाज वाटते सर काम करायचे. लाजलं नाही पाहिजे, जे मिळेल ते केलं पाहिजे, पुढे जात राहिलं पाहिजे. आणि शेवटी IT क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना मी हा संदेश देईल की कुठल्या गोष्टीचा बाऊ न करता ती गोष्ट मी करेल कसं, हा माइंडसेट आपण ठेवला पाहिजे. नाही करण्याचे 10 कारणं शोधण्यापेक्षा करण्याचे 10 कारणं शोधा आणि तो माइंडसेट ठेवा. नाहीतर मग ह्याच्यामुळे होत नाही, तिच्यामुळे होत नाही, हे असं झालं आणि ते तसं झालं. म्हणजे असं होईल की आपल्या शेजारी काहीतरी लक्झरियस लाईफ जगतोय ना, आपल्याला ते जमत नाही. आणि मॅक्झिमम लोकांच्या बाबतीत जर असं होतंय ना की सगळे सेट झाले, मीच नाही झालो, मग आपल्यात काहीतरी कमी आहे. ते शोधा. त्याशिवाय काहीच नाही होऊ शकत. कारण कोणी म्हणजे भगवान नाही येणार आहे आपलं आयुष्य बदलायला. आपलं आयुष्य आपल्याला स्वतःला बदलायला लागतं, स्वतःला मेहनत घ्यायला लागते, स्वतःला बाहेर पडायला लागतं. सो मी सगळ्यांना हे संदेश देईल की स्वतःच्या स्किलवरती आणि त्याच्याही उपर सातत्यावरती फोकस करा. 15 दिवस अभ्यास करून म्हटलं की वर्षभराचा झाला असं होत नाही. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. आणि जॉब मिळाल्यावरही करायला लागतं अपग्रेडेशन, त्यालाही पर्याय नाही. सो स्वतःला अपग्रेड करत राहिलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे आणि शिक्षणाला प्रायोरिटी दिली पाहिजे. कारण शिक्षण हे असं शस्त्र आहे की जे प्रत्येकाची लाईफ बदलू शकतं. ट्रू. यस सारिका मॅडम, काही रॅपिड फायर प्रश्न ज्याची उत्तरं तुम्हाला एका शब्दात द्यायचे. तुमचा आवडता कोडिंग लँग्वेज? जावा. व्हेरी नाईस. सकाळचं पहिलं काम? एक्सरसाइज. वाव. प्रेरणा देणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये? माझे वडील. ओके. कामात सर्वात जास्त आनंद कधी मिळतो तुम्हाला? मुलं प्लेस झाल्यावर. प्लेसमेंट झाल्यावर. सक्सेस या शब्दाचा तुमच्या मते अर्थ काय? सातत्य. व्हेरी नाईस. जे काही करताय ते सातत्याने करा. आणि तुमच्या शेवटचा जो प्रश्न आहे, तर तुमच्या यशाचं रहस्य काय? तुम्ही पुणेरी पॅटर्न चालू केलं, आज एवढे मुलं तुम्ही प्लेस केले, तर आणि अजूनही तुमचं जे विजन आहे एवढं मोठं आहे, तर याचं सिक्रेट काय आहे तुमच्या यशाचं? इंटेंट सर. जर तुमचं हेतू किंवा तुमचं इंटेन्शन चांगलं असेल ना तर तुम्हाला सगळं जग साथ देतं. पण जर तुमचं इंटेंट चुकीचं असेल तर तुम्हाला कुणी साथ देणार, ती गोष्ट खाली यायला वेळ लागणार नाही. जर तुम्हाला लाईफ टाईम अचिव्हमेंट पाहिजे असेल किंवा लाईफ टाईम अर्निंग पाहिजे असेल तर तुम्ही दिलेलं कमिटमेंट पहिलं फुलफिल करा. वाव. आणि इंटेन्शन सही ठेवा की नाही, मला माझ्यासारखे लोक तयार करायचे, मला कॅपेबल लोक तयार करायचे, जॉब द्यायचेत आणि लोकांना म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन जे आपण म्हणतो ना, खरं व्हॅल्यू आपण तेव्हा ॲड करतो ज्यावेळेस तो मुलगा त्याच्या लाईफमधल्या बेस्ट मोमेंटला आपल्याला इन्व्हाइट करतो. लोक बोलवतात की माझ्या लग्नाला या मॅम, तर त्यावेळेला मला असं वाटतं मी जॉब नाही करत, मी त्यांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड केली, मग मी खरंच ट्रेनर बनले. वा. ते माझ्या लाईफचं अचिव्हमेंट असतं. खूपच छान. सारिका मॅडम, तुमचा बहुमूल्य वेळ काढून तुम्ही आज कोच किरण पाटील शोमध्ये येऊन खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, एक दिशा दाखवली, त्याबद्दल मनपूर्वक तुमचं आभार. तुमचं पुणेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण आहे, ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना IT क्षेत्रात नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळाला आहे. श्रोत्यांनो, जर तुम्हालाही IT क्षेत्रात करिअर करायचं असेल तर पुणेरी पॅटर्नच्या सोशल मीडिया आणि या पॉडकास्टला फॉलो करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना ज्यांना खरंच IT क्षेत्रात करिअर करायचं आहे अशांना शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी व्यक्तीसोबत. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू व्हेरी मच.